सर्वस्वी जो मज शरण आला त्याची चिंता ती भवा आम्हाला मनी न धरणे संशयाला दृढ वचनासी परिसावे. हे महाराजांनी सांगितलं. मग आपण तेवढी शरण जातो का? घरामध्ये जर एक 5 वर्षाच्या आतील मुलं असेल तुमच्या घरामध्ये, तर तो मूल आई वडिलांवर प्रचंड त्याचा ट्रस्ट असतो. करेक्ट. त्याला तुम्ही फाटक्या कपडे घाला तरी तो आनंद उड्या मारत असतो. त्याला तुम्ही खायला द्या, शिळं द्या, बरं ताजं द्या, तरी त्याला काय वाटत, तो आनंद करत असतो. करेक्ट. तुम्ही त्याला शाळेत न्या तरी आनंद असतो, नाही नेलं तरी आनंदच असतो. तुम्ही काही द्या, तो आनंदातच राहतो, तो त्याच्या मस्तीत राहतो. पण त्याला माहिती असतं की मला कपडे पॅन्ट फाटली, मला चिंता करायची गरज नाही, ते आई करेल, वडील करतील. मला भूक लागली तर मला चिंता करायची गरज नाही की मी आता कसं करणार, मला कुठून मिळणार, मी नोकरी करत नाही, मला पैसे नाही, मी कुठून आणणार. त्याला काही चिंता नसते. त्याच्या माहिती आहे त्याचे आई वडील करणार आहेत. त्याला जे जे पाहिजे ते आई वडील देणार हे त्याला माहिती असतं. तो प्रचंड श्रद्धावान असतो. राईट राईट. त्याची भक्ती अफाट असते, श्रद्धा असते. तो कुठल्याच गोष्टी चिंता करत नाही. मग तशी आपली भक्ती आहे का? आपण तुम्हालाच हे करा आणि इकडे महाराजांच पण सांगतो आणि आपण पण चिंता करतो. बरोबर. सर्वस्व शरण जातच नाही ना.